प्रश्न पडला भारी, लुळा पांगळा मी आंधळा गडी, काळोखाची का घातली कडी, काळोखाची का घातली कडी. ओ काका, इथे ते रामभाऊ कुठे राहतात? असल मंदिरात. असं वय, मंदिर कुठे आहे? गावात. थोड्या वेळानं विचाराल गाव कुठं आहे. त्या परीस देवळी घंटानाद घुमत आहे, त्या ऐकत जावा. रस्ता विचारण्याची गरज नाही. धन्यवाद. तुमचे चरण कमल कुठे आहे? ते माझी मुलं नाहीत. लवकर जावा. ताई, काहीतरी दान करा हो. एवढ्या उन्हात मागताय, जरा सावलीत बसायचं. ऊन सावल्यांचा खेळ बघायला देवानं डोळं दिलं नाहीत, आणि सावलीत बसून भीक मागितली तर तिथं कोणी यायचं नाही. दादा, 2 रुपये भिकाऱ्याला दान करा, तुम्हाला पुण्य लाभल. मुला बाळांना आशीर्वाद मिळेल. तुम्हाला पुण्य लाभल. तुम्हाला पुण्य लाभल. मुला बाळांना आशीर्वाद मिळेल. तुम्हाला पुण्य लाभल. अरे, त्यांनी रुपया नाही दिला, आता त्यांना आशीर्वाद मिळणार नाही का? तसं काय नाही लाका, पण महागाई किती वाढली आहे. गोट्या, ती कमाई झाली. आता तर आलोय म्या. और कुणाचं उचलून आणलं तो? आज भावाचं उचलून आणलंय. पोराला असं उन्हातानात बसविण्यापरी कुठंतरी काम करायचं. काम करायचं म्हटलं की चापून चुपून जावं लागतं. खांद्यावरचा पदर खाली पडला नाही तो सावरण्यासाठी कोणी येत नाही. तो अजून खाली किती पडतो हे पाहण्यासाठी येतात आणि फुकटात राबून घेतात. त्या परीस भीक मागणं बरं. गोट्या, या उन्हात मला काय थांबवना. मी झाडाच्या सावलीत जाऊन बसतो. चालू, तू पण सावलीत जाऊन बस. त्या चिमुरडीचा विचार कर. काय घ्यायचंय? काय काही नको. तुम्ही नवीनच गावात आलाय वाटतं. हो. कोणाचं कोण तुम्ही पाहुणे म्हणायचं? आम्ही येथे कोणाचे पाहुणे नाहीत. भिकारी मुक्त गाव करण्या हेतू या गावामध्ये आलोय. असं होय. आपण अपंग हाय पण भिकारी नाही. आणि तसं जगण्यासाठी लागतं काय? रोटी, कपडा, मकान. ह्या माणसाच्या मूलभूत गरजा, त्यासाठी पैसा हवाच. आता पाहिलं मॅडम, मी सिगारेट विकलं. त्या सिगारेट पाकिटवर लिहिलेलं पण असतं, धूम्रपानामुळे कॅन्सर होतो. तरी पण माणूस मरण विकत घेतो. तिथं पैसा काय कामाचा? ह्या अशा अवस्थेत हातांनी खूप कष्ट करावे लागत असेल. कष्ट कुणाला चुकल्यात मॅडम? थकल्याशिवाय घरी झोप लागत नाही, आणि जास्त पैसा झोपू देत नाही. कमी पैसा गरजा भागवत नाही. घरी कोण कोण आहे? घरी आठवत नाही. प्रत्येक गावी हीच बोंब. नाव मोठे, लक्षण खोटे. नाते गोते फक्त नावाचेच. धनिकांच्या घरी रोज नवीन नाते जोडून येतात. गरिबांच्या घरी नातलगत दृष्ट्या होऊन जातात. जन्म दिला देवा, कमी जास्तीचा ठेवा. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? घरी सगळेजण आहेत, पण कुठे राहतात माहित नाही. आई वडील गेले, सगळे सोयऱ्यांनी नातं तोडलं, आणि नशिबाने या गावात देवळाच्या पायरीशी नातं जोडलं. त्यांची तरी काय चूक म्हणायची? गरिबीचं ओझं एवढं होतं की माझ्या आंधळ्याचा भार पेलवल कसं. आपल्या देशात अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मूकबधिरांची प्रत्येक प्रकारच्या मानव जातीला सेवा देण्याचे काम असताना एका संस्थेचा आधार घ्यावा असेही वाटलं नाही? या निराधार व्यक्तीला
या मंदिराच्या पायरीनेच आधार दिला. इथून हात धरून संस्थेपर्यंत कोणी पोहोचवलंच नाही. आता तुमच्या बरोबर जे भीक मागताय ते कोण आहे? हुशार टवटवीत चपळ मुलगा गोट्या. घरच्यांनी सांगायचं, जा देवळात बस, काय मिळेल ते घेऊन ये. बाप त्याचा पेताड वंगाळ आहे. आई लहानपणीच गेली, सवय त्याला भीक मागायची लागली. आपल्या देशात राज्य पातळीवर तालुका पातळीवर गावोगावी अनाथ आधार घेतला तर पोहोचतात की. त्या दिवशी गावचं इलेक्शन आलं की नवीन कपडे मिळतात, मतदानाचा अधिकार मिळतो, खाणं पिणं सगळं चंगळ. पण नंतर मात्र आमच्या नशिबी मंगळच. कोणी डुंकूनही बघत नाही. आणि तुमच्या बरोबर शेजारी बसल्या बाई देवळात काम न मिळण्याचा बहाणा. येतो ना दादा? देवा कमी जास्तीचा ठेवा, डोळे असूनी अंध झालो, हाती आता सोनम कुठे गेली? फोन आला की गेली. दादा तिथे गोट्या कुठे राहतो? हुशार, देखना, टापटीप राहतो, पण परिस्थिती भिकारी म्हणून हिणवते. काही बाप रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवतात, चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न, पण ह्या मुलाचा बाप मुलाच्या आयुष्याचं मातेर करतोय. त्या मुलाचा बाप बेकार पेताड आहे म्हणे. तुम्ही आता भेटण्यासाठी जाणारच आहात तर तुम्हाला कळेलच की. तुम्ही गोट्याच्या घरी जावा, मी आलोच. गोट्या गोट्या ए गोट्या, आपण कोण? इथं कशा पायालाय? आम्ही इथे रिसर्च करतोय. आणि त्या म्हणजे काय? तुम्ही तुमच्या मुलाला भीक मागायला देवळात पाठवता? अहो तेवढ्याच एक ठिकाण आहे गावामध्ये. पोराला शाळेत पाठवायचं, तेवढाच तुम्हाला मोठा आधार होईल. आपल्या देशात एवढ्या सुविधा आहेत, ज्याचा फायदा कुणाला नको, पण पोटाचं खेळ घेतलं काय? त्या रोज आमचं पोट चालतंय बाय. तसं काय नाही ताई, पण कालच मला अनाकास्मातल्या मुलं बायका नाही लागल्या मला. मी तिकडे गेलो तर बाप इकडे दारू दारू म्हणत मरेल. तुझा बाप काय लुळा पांगळा आहे का? लुळा पांगळा कोणाला म्हणते? चांगला धंदा करत आहे मी. माझा पर मी काय बी करीन. तुला काय करायचंय? काय जित्या, साल्या काल तर दिवसभर दिसलाच नाही. कुठं शालूच्या पाठीमागे गेलता काय? तुला काय जब्या वाटला वडपाचची? कोणी 1 रुपया द्याल का? आयला बघावं तिकडे नुसतेच भिकारी, नुसतेच भीक मागत बसतात. माझ्याकडे आहे ना. काय वळण, दिनदुबळ्यांशी कसे वागायचे घरच्यांनी शिकवले नाही का? घरच्यांपर्यंत जायचं काय काम नाही. चल रे जित्या. काय मॅडम, डोळ्याचं दान त्यांना मिळालं नाही आणि आम्हाला पायाचं. ही आजची मुलं टवाळखोरी करतात, वय तरी आहे का त्यांचं? अहो दोष कोणाला म्हणून देणार? संगत सोबतीला का घरच्यांच्या संस्कारांना? आपण दान म्हणून धुमकी देणार? जाऊ द्या, आमचं नशीबच असं फटकं आहे. आज मावळा सूर्य, उद्या आणखी काय दूर घेऊन येणारच. अशा प्रसंगांची सवय झाली, वाटतं असं व्हायला नाही. तुम्ही आधार घेऊन आधार देण्यास सज्ज व्हा. आधार अघटित घटनांची सकाळ वाट पाहतो, दिसा मागून रात्र धावत आहे त्यांच्या शर्यतीत. मात्र दान धर्माचा प्रश्न मात्र कायम आणि कायमचाच आहे. जग है मोठे, जग है मोठे, मला का वाटे छोटे. कोण भिकारी, प्रश्न पडला भारी. लुळा पांगळा मी आंधळा घडी.